वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण न्यूमेरिकल बेस सिरीज चालू केलेली आहे. आपण टोटल 3 चॅप्टरचे न्यूमेरिकल क्वेश्चन घेतलेले आहे. आता आपण घेतो थर्मोडायनामिक वरचे काही न्यूमेरिकल्स क्वेश्चन. त्याच्यामध्ये बघा, द कॅल्क्युलेट वर्क डन इन केजी म्हणजे किलोजूल मध्ये तुम्हाला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ द व्हॉल्यूम ऑफ द रिएक्टंट डिक्रीजेस फ्रॉम, तुम्हाला काय दिलं आहे, व्हॉल्यूम दिलाय, म्हणजे लिहा गिवन डिक्रीजेस फ्रॉम काय दिलं आहे, V1 किती आहे 8 dm³ नंतर टू किती दिला आहे 4 तर तो झाला V2 किती आहे 4 dm³. हा तुम्हाला दिला आहे. आणि P दिला आहे म्हणजे एक्सटर्नल प्रेशर हा दिला आहे तुम्हाला 43 बार. किती दिला आहे 43 बार. आणि हा कधी विचारलाय, आता 2025 मध्ये विचारलाय. हा फॉर्म्युला आहे. चला तर तुम्हाला काय माहिती आहे फॉर्म्युला. नाव फॉर्म्युला असतो W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. हा फॉर्म्युला आहे याचा. काय आहे, W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. तर मायनस P एक्सटर्नल ॲज इट इज, डेल्टा V ला लिहिता येतो V2 मायनस V1. का लिहिता येतो V2 मायनस V1. चला, V2 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, P एक्सटर्नलची व्हॅल्यू किती आहे मायनस 43 इंटू V2 ची व्हॅल्यू पुट करा. V2 ची व्हॅल्यू किती आहे 4, नंतर V1 ची व्हॅल्यू किती आहे 8, नंतर 43 ॲज इट इज. हे किती येतील 4 मधून 8 मधून 4 केले किती होतील 4, आणि 8 ला मायनस साइन आहे, मोठ्या संख्येला मायनस साइन आहे तर मायनस. हे करा मल्टिप्लाय, मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस. 4 त्रिक 12, चला 1 4 16 आणि 1 17. हा आन्सर कशामध्ये झाला बघा, युनिट कशामध्ये आहे dm³ बार. हा आन्सर कशामध्ये झाला dm³ बार. हे कशावरून डिसाईड केलं, कारण की यांचे युनिट बघा, यांचा dm³ आहे, यांचा बार आहे. हा dm³ बार मध्ये झाला, पण आपल्याला कन्वर्ट कशाचं करायचं आहे किलो जूल मध्ये. त्याला पहिले जूल मध्ये कन्वर्ट करा. याला कशामध्ये कन्वर्ट करा जूल मध्ये. तर जूल मध्ये कन्वर्ट करायला लक्षात ठेवाल W इज इक्वल टू प्लस 172 इंटू करायचं 100 इंटू काय कराल 100. हा कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल जूलमध्ये. तर W इज इक्वल टू एक डिजिट शिफ्ट करा म्हणजेच हा होईल 17.2 किलो जूल. किती आला 17.2 किलो जूल. काय केलं, आपल्याला 10⁻³ पाहिजे ना किलो जूल साठी, तर मी एक डिजिट शिफ्ट केला म्हणजे हा 10⁻³ झाला. म्हणजे असा झाला हा बघा, किती 17.2 इंटू 10⁻³ काय झाला 3 जूल. हा काय झाला इंटू 10⁻³ काय झाला जूल. 10⁻³ जूललाच आपण किलो जूल लिहितो. तर हा अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. काय केलं, तुम्हाला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं होतं. V1 V2 दिला होता आणि प्रेशर दिला होता. फॉर्म्युला लक्षात ठेवाल W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. आणि हा V2 मायनस V1 व्हॅल्यू पुट करा, मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि याला मल्टिप्लाय केल्यावर एवढा आन्सर येऊन जाईल. आणि हा कन्व्हर्जन, तर लास्ट मध्ये काय लिहा सेंटेन्स देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ वर्क डन इन किलो जूल इज करून हा आन्सर. ठीक आहे, नंतरचं बघा कॅल्क्युलेट वर्क डन. आपल्याला इथे पण वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, गिवन मध्ये बघा वर्क डन अगेन्स्ट एक्सपांड म्हणजे N दिला आहे, N इज इक्वल टू 2 मोल्स. N इज इक्वल टू काय दिला आहे 2 मोल्स ऑफ एन आयडियल गॅस फ्रॉम V1 दिला आहे, किती आहे 10 dm³. dm³ असेल, लिटर असेल, सेंटीमीटर क्यूब असेल, मीटर क्यूब असेल, हा असतो व्हॉल्यूम लक्षात ठेवाल. आणि V2 दिला आहे 20 dm³. कधी कधी लिटर पण राहतो 20 dm³. टेम्परेचर दिला आहे 298 केल्विन. काय दिला आहे 298 केल्विन. पण इथं काय म्हणताय इन व्हॅक्यूम. हा सर्वात इम्पॉर्टंट आहे, इन व्हॅक्यूम. तर ठीक आहे, एवढं तुम्हाला दिलंय. नाव इथं फॉर्म्युला जो आपण आता लावला होता तोच लावायचा आहे. W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू काय होता डेल्टा V इंटू काय होता डेल्टा V. मग काय लिहाल मायनस P एक्सटर्नल ॲज इट इज. हा काय असतो V2 मायनस V1. काय असतो V2 मायनस V1. आणि जर व्हॅक्यूम असेल लक्षात ठेवाल इन व्हॅक्यूम P एक्सटर्नल इक्वल टू 0 असतो. काय असतो P एक्सटर्नल इक्वल टू काय असतो 0. तर पुट करा मग W इज इक्वल टू मायनस हा 0
यांच्या व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता. काय आहे 20 मायनस 10. 0ला तुम्ही मल्टिप्लाय करा कोणत्याही संख्येने, आन्सर काय येऊन जाईल 0. तुम्ही कधी सॉल्व करा, याला 10 भेटेल, हे 10ने 0ला मल्टिप्लाय कराल तुम्ही, म्हणजे कोणत्याही संख्येला जर तुम्ही 0ने मल्टिप्लाय केले तर आन्सर काय होऊन जाईल 0. ते लक्षात ठेवायचं आहे. व्हॅक्यूम मध्ये पी एक्सटर्नलची व्हॅल्यू किती असते 0. हे तुम्हाला कितीही व्हॅल्यू दिल्या असतील, पण जर व्हॅक्यूम दिला आहे तर फॉर्म्युला हाच लावायचा आणि पी एक्सटर्नलची व्हॅल्यू काय करायची 0. तर डब्ल्यू किती होऊन जाईल 0. व्हॅक्यूम मध्ये डब्ल्यू किती येईल 0, कारण की प्रेशरच 0 आहे तर वर्क डन होणारच नाही. ठीक आहे, तर म्हणून तुम्ही इथे सेंटेन्स लिहाल देअरफॉर द वर्क डन, द व्हॅल्यू ऑफ वर्क डन इज किती येईल 0 जूल. युनिट लिहाल तुम्ही, काय येईल 0 जूल. मागच्या मध्ये पण युनिट लिहून घ्या, किलो जूल आणि इथं जूल. हे 2 क्वेश्चन आहे. आणि अजून एक पॅटर्न मध्ये क्वेश्चन विचारते बघा. 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस, पहिले गिवन लिहून घ्या. 1 मोल म्हणजे एन ची व्हॅल्यू दिली आहे 1 ऑफ एन आयडियल गॅस एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. जिथे आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली आला तर फॉर्म्युला चेंज होईल. फ्रॉम व्हॉल्यूम V1 किती दिला आहे 20 लिटर आणि V2 किती दिला आहे 30 लिटर. मी सांगितलं होतं व्हॉल्यूम लिहिता येतो. नंतर टेम्परेचर दिलं आहे तुम्हाला 300 केल्विन. कॅल्क्युलेट द वर्क डन, वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आणि आर ची व्हॅल्यू दिली आहे 8.314 जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स असं दिलाय. चला, तर तुम्हाला काय काढायचं याच्यावरून डब्ल्यू. हे 3 क्वेश्चन आहेत जे वर्क डन वर विचारतात. तर फॉर्म्युला लक्षात ठेवाल, आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबलीचा फॉर्म्युला असतो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस 2.303 NRT log to the base 10 V2 upon V1. हा फॉर्म्युला आहे. काय डब्ल्यू इज इक्वल टू मायनस 2.303, तुम्ही एका खाली एक लिहाल. ठीक आहे, 2.303 log to the base 10 V2 upon V1. आता याच्यामध्ये आपल्याला, चला आपण व्हॅल्यू पुट करू. या साईडला लिहिते मी. चला, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस 2.303 NRT log to the base 10 V2 upon V1. चला, मायनस 2.303 ॲज इट इज. एनची व्हॅल्यू किती होती 1, आरची व्हॅल्यू 8.314, टेम्परेचर होता 300 केल्विन. नंतर लॉग टू दी बेस 10. V2 किती होता बघून घ्या. V2 होता 30 आणि V1 20. चला, V2 होता 30 आणि V1 होता 20. झालं. चला, नंतर बघा मायनस 2.303 इंटू 8.314 इंटू 300 ॲज इट इज. याला सॉल्व करा. याला सॉल्व केल्यावर काय येईल बघा, 0 सोबत 0 कॅन्सल होऊन जाईल, 2 याला भाग जातो. तर लॉग टू दी बेस 10, बे एक बे उरलं 1, बे पंचे, म्हणजे जर तुम्ही इथं भाग दिले असे 2, 3 तर किती येईल 1.5चा भाग जाईल याला. ठीक आहे, बरोबर देऊन बघाल येऊन जाईल. नंतर काय करायचं बघा, नंतर हे ॲज इट इज लिहा. मायनस 2.303 8.314 नंतर 300 केल्विन. जे आता काय करायचं बघा, लॉग आहे आपला, एक डिजिट नंतर पॉईंट आहे तर काय लिहू 0 पॉईंट. लॉग आहे दिसतंय, एक डिजिट नंतर पॉईंट आहे काय लिहिला 0 पॉईंट. आता काय बघाल 15 मध्ये 0 वाला कॉलम बघा, 15 मध्ये 0 वाला कॉलम, 15 मध्ये 0 वाला कॉलम, 1761 15 मध्ये 0 वाला कॉलम असं पाहायचं आहे इथं. ठीक आहे, आता तुम्हाला प्रत्येकाचं लॉग अँटी लॉग बघायचं. आता कसं बघाल बघा इथे. आता हा एक डिजिट नंतर पॉईंट आहे तर 0 पॉईंट, एक डिजिट नंतर पॉईंट दिसत आहे तर 0 पॉईंट. काय बघाल 23 मध्ये 0 वाला कॉलम 3 चा मीन डिफरन्स. हा काय बघाल 23 मध्ये 0 वाला कॉलम 3 चा मीन डिफरन्स. तर इथं पाहाल बघा 23 मध्ये 0 वाला कॉलम किती आहे 23 मध्ये 0 वाला कॉलम 3 चा मीन डिफरन्स किती आहे 6. तर 3 6 2 3 3 6 3 6 2 3. पॉईंट 1-2 डिजिट इकडे तिकडे झाले तर काही फरक पडत नाही. नंतर इथे पण 0 पॉईंट आहे तर 0 पॉईंट किती येईल 83 मध्ये 1 वाला कॉलम 4 चा मीन डिफरन्स. बघा 83 मध्ये
1 वाला कॉलम 4चा मीन डिफरन्स किती आहे 2, 9198 9198 यांना ऍडच करायचं आहे आपल्याला. नंतर हे बघायचं आहे 2 डिजिट नंतर पॉईंट. बघा 3 डिजिट नंतर पॉईंट आहे, 3 अंक आहे, इथं पॉईंट आहे म्हणजे इथं किती येईल 2 पॉईंट. 30 मध्ये 0 वाला कॉलम बघा, म्हणजे 30 मध्ये 0 वाला कॉलम, 30 मध्ये 0 वाला कॉलम 4771 4771. अजून याचं बघा, आता 0 पॉईंट आहे तर इथं काय येईल 12. 0 पॉईंट असल्यावर काय येतो 12. काय बघाल 17 मध्ये 6 वाला कॉलम 6चा मीन डिफरन्स, 17 मध्ये 6 वाला कॉलम 6चा मीन डिफरन्स, 17 मध्ये 6 वाला कॉलम 1चा मीन डिफरन्स, 17 मध्ये हा 6 वाला कॉलम 1चा मीन डिफरन्स 2, 2 4 5 7 2 4 5 7. यांना काय कराल प्रत्येकाला ऍड करा. चला ऍड करा, किती येईल ऍड केल्यानंतर किती होतील 7 1 6 7 2 14, 11 11 आणि 1 12, 12 आणि 7 किती होतील 19च्या 1 हातच्या याला 1, 10 22 23 24 चे 4 हातच्या आले 2. तुम्ही बेरीज वजा की बरोबर कराल, ठीक आहे. 7 1 6 7 2 14, 7 1 21 आणि 1 20, 0 हातच्या आले 2. नंतर 5 किती झाले 14, 14 आणि 8 18 20 हातच्या आले 2. आता हे काय होतील बघा, हे कसं लिहाल, हे प्लस करा, हे 2 आहे +2 आणि अजून हे +2 आहे आणि मग आहे -1, म्हणजे 4 मधून 1 गेला किती राहतील 3, 4 मधून 1 गेला किती राहतील 3. हे असं करायचं होतं, हे +2 +2 -1 म्हणजे -1 होतो. हे असं सॉल्व्ह करा. अँटीलॉग, अँटीलॉग कुणाचा बघतो आपण पॉईंट नंतरच्या याचा. चला अँटीलॉग मध्ये 0 0 मध्ये 4 वाला कॉलम 9चा मीन डिफरन्स 2 म्हणजेच किती येईल 1 0 1 1. चला पुट करा, किती येईल -1 0 1 1, ठीक आहे. इंटू बघा आपण काय करतो मग 1 डिजिट नंतर पॉईंट इंटू 10⁻⁴ काय लिहितो 3. हा काय करतो पॉईंट पाहिलं 0 0 मध्ये पॉईंटच्या नंतरचा पाहतो, 0 0 मध्ये 4 वाला कॉलम 9चा मीन डिफरन्स काय पाहिलं एवढं आलं, 1 डिजिट नंतर पॉईंट आणि हे जे अंक असते हे कुठे लिहितात 10⁻⁴ मध्ये. तर आन्सर किती येईल एवढं येईल. किंवा W = एवढं पण लिहू शकता जूलमध्ये, किंवा W = याला असे लिहू शकता -1.011 10⁻³ आहे तर होऊन जाईल किलो जूल. काय होऊन जाईल 10⁻³ आहे तर आपण डायरेक्ट याला काय लिहू शकतो किलो जूल. अशा प्रकारे हा न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. बघा तुम्हाला हा एक होमवर्क सॉल्व्ह करायचा आहे, बाकी तुम्हाला तिथे 2 येऊन जातील. हा पण आहे, हा सोपीचा आहे. व्हॉल्यूम असेल तर आपण व्हॅक्यूम असेल तर काय लिहितात पी एक्सटर्नलची व्हॅल्यू 0 पुट करतात. आणि हा एक आपण हा पण याला फक्त कन्व्हर्जन लक्षात ठेवाल, DM³ बारला कन्वर्ट करताना जूलमध्ये इंटू काय करायचं 100 करायचं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला हा न्यूमरिकल सॉल्व्ह करायचा आहे, फक्त व्हॅल्यू चेंज केलाय, इथं 2 मोल्स केलाय आणि 15 लिटर टू 20 लिटर केलाय, टेम्परेचर 300 केल्विनच ठेवलाय. आणि याचा आन्सर वर्कडनचा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जे वर्कडनचे तुम्हाला 3 न्यूमरिकल विचारत होते ते तिन्ही न्यूमरिकल आपण घेतलेले आहेत. या तिन्ही न्यूमरिकलमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तसं पण तुम्ही मला कमेंटमध्ये